हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे उपवासाचे डोसे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मला नक्की आवडेल। चला मग रेसिपीला स्टार्ट करूया। तर आज होती चतुर्थी आणि आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचं, सासूबाईचं सगळ्यांचं उपवास असतं। त्यामुळं मग रात्रीच मी भगर आणि शाबू एक वाटी भिजू घातलेलं होतं आणि सकाळी उठून मग म्हटलं ते बारीक पेस्ट बनवून घ्यावं त्याचं। आपण जसं इडली आणि डोसेसाठी बनवतो ना, सेम त्या पद्धतीनेच आपल्याला बनवायचं आहे। स्टार्टिंगला मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, नंतर मग थोडंसं पाणी टाकून मग ते मिक्सर करून घेतलं आणि एकदम बारीक असं फाईन पेस्ट त्याचं बनवून घेतलं। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती बारीक मिक्सर केलेलं आहे मी। त्या पद्धतीनेच करायचं, जास्त मोठं राहिलं तर ते चांगलं लागणार नाही खाताना। आणि त्याच्यानंतर मी एक मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा पूर्ण छिलून घेतलेला आहे। छिलून त्यानंतर परत धुवून घेतलेला आहे। धुवून परत मग बटाटा छिलून घेतला। त्याच्यानंतर मी ते किसणीने किसून घेतले। पूर्ण बटाटा आहे तो किसून घेतला आणि किसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुतल्यानंतर बटाट्यातलं पाणी सगळं वितळून ते आपल्या तांदळाचं जे बॅटर आपण बनवलं आहे, भगरीचं शाबूचं बॅटर, त्याच्यामध्ये घालून घेतलं। त्याच्यानंतर मी मिरचीचा ठेचा बनवून घेतलं होतं आणि तो वाटणसुद्धा मी त्याच्यामध्ये घालून घेते। आमच्याकडं थोडंसं तिखट खातात, त्यामुळं मग मी थोडंसं तिखटच बनवते। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोडंफार कमी टाकू शकता। आणि त्याच्यामध्ये मी शेंगाचा कूटसुद्धा घालून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आपल्याला जेवढं लागतं त्या पद्धतीनं मीठ घालून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी मी हे बॅटर मिक्स करून साईडला ठेवलेलं आहे। ओके, तर सगळं किचन पुन्हा एकदा क्लीन करून घेतलं आणि क्लीन करून झाल्यानंतर मग मी उपवासाची आमटी बनवत आहे। तर त्यासाठी एक 7-8 मिरच्या घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून त्याला मिक्सर करून घेतलं। त्याच्यानंतर आता आमटीला आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी मी एक पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मिरची टाकून ते फ्राय करत आहे। मिरची आपली लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर सकाळी मी बटाटे शिजवून घेतलं होतं, त्याच्यामध्ये बटाटे मॅश करून गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आणि ते पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आणि गरम पाणी करून ठेवलं होतं मी अगोदरच। त्यामध्ये आमटीत थोडंसं गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालते आणि त्याची टेस्ट जी आहे ती चेंज होती, त्यामुळं गरम पाणीच घालायचं आणि शेंगाचं कूट आणि मीठ आणि अजून एक सिक्रेट घालायचं मसाला म्हणजे साखर। साखरेमुळं टेस्ट खूप छान येते, तर आमटीला शक्यतो मी साखर घालतेच। तर त्यामध्ये मी थोडंसं साखरसुद्धा घातलेलं आहे, टेस्टला खूपच भारी लागते। त्याच्यानंतर 5 मिनिटं झाले होते, तर आपलं बॅटर थोडंसं चांगलं भिजलेलं होतं।
पद्धतीनं डोसे बनवता येतात त्या पद्धतीने बनवून घ्यायचं. मी बनवून घेतलेला आहे डोसा, तुम्ही बघू शकता. एकदम भारी उठतात, कुठं चिकटत नाही, काय नाही, एकदम मस्त आणि जाळीदार होतात. तुम्ही बघू शकता. थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेला आहे मी डोसा. अशा पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेतलेला आहे. तर एक साधारणतः 6 डोसे बनवून झाले होते. माझ्या मिस्टरांना 2, सासूला 2 आणि माझ्यासाठी 2, तर 6 डोसे इनफ होते. सगळे डोसे बनवून घेतले. तुम्ही बघू शकता किती जाळीदार आणि किती छान कलर त्याला आलेला आहे डोश्याला. खायला पण खूप मस्त लागतात. तुम्ही एकदा नक्की बघा. तर गणपती बाप्पाला आम्ही नैवेद्य दाखवलं थोडंसं सकाळी आणि त्याच्यानंतर प्लेटिंग करून घेतलं. सासूबाईसाठी ताट वाढून घेतलं. मी सासूबाई फराळ केलं मस्तपैकी देवाचे गाणी ऐकत ऐकत. तर कसं वाटलं तुम्हाला उपासाच्या डोस्याची रेसिपी मला नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा. आजच्या पुरतं एवढाच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. शनिवार